अंजनगाव दर्यापूर तालुक्यातील आराध्य दैवत असलेली मुर्रादेवी साक्षात माहूरवासींनी जगदंबा। मुर्रादेवीच्या वर्षभराच्या दैनिक स्नान, वस्त्र परिधानासह पूजेचा मान अधिकार महिलांनाच असल्याने खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागरच म्हणता येईल। स्वातंत्र्यपूर्व काळात वराडच नव्हे तर संपूर्ण देशात हरिजनांना प्रवेश देणारे पहिले एकमेव मंदिर मुर्रादेवी होय। सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी व पायथ्याशी वसलेल्या सखल भागातील भक्तांना माहूरवासिनी रेणुका मातेचे दर्शन घेणे शक्य नसल्याने खुद्द रेणुका माता सातपुड्याच्या पायथ्याशी मुर्रा येथे प्रकटल्याची आख्यायिका सांगितली जाते। मुर्रादेवीच्या पूजेचा मान केवळ महिलांनाच असून देवीस आंघोळ घालताना पुरुष तर सोडाच लहान मुलासही गाभाऱ्यात प्रवेश निषिद्ध आहे। संपूर्ण पूजा विधीचे सोपस्कार महिला कर्वीच होतात हे विशेष। 5 वर्षापूर्वी पुरातत्व विभागाच्या वतीने देवीच्या मूर्तीस वज्रलेपही अमरावती निवासी निलिमा वानखडे यांनी लावला होता। देशभरातील मंदिरे हरिजनाकरिता खुली करण्याची चळवळ राबविली असता महात्मा गांधींनी संपूर्ण संस्थानला पत्र पाठविले असता मुर्रादेवी संस्थानलाही प्राप्त होताच संस्थेच्या विश्वस्तांनी हरिजनांना प्रवेश देणारे पहिले मंदिर ठरले। तशा आशयाचे महात्मा गांधीचे पत्र संस्थेकडे संग्रहित असून मंदिराच्या आवारातही पाहावयास मिळते। या जगदंबा मातेला मेळघाटातील आदिवासी बांधव मुर्राई देवी म्हणून मानतात। विशेष म्हणजे नवरात्रोत्सवात मेळघाटातून अनेक आदिवासी बांधव प्रचंड संख्येने या मुर्राई देवीच्या दर्शनासाठी परंपरेनुसार आज देखील येतात। या देवी संदर्भात आणखी एक आख्यायिका सांगितली जाते। त्यानुसार अंजनगाव सुर्जी आणि लगतच्या परिसरात मुर्रा नावाच्या दैत्याची दहशत होती। या दैत्याचा विनाश करण्यासाठी जगदंबा माता प्रकटली आणि तिने या मुन्ना नावाच्या दैत्याला साखर दंडाने बांधून परिसरातील एका विहिरीत कैद केले। आज देखील चैत्र पौर्णिमेच्या रात्री या विहिरीतून आवाज येतो असे सांगितले जाते। विशेष म्हणजे ही विहीर अनेक दिवसापासून बंद करण्यात आली। त्यावर शिवलिंग व नंदीची स्थापना करण्यात आली। विहिरीवर महादेवाची पिंड आणि नंदी असणारे हे एकमेव ठिकाण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी लूट करून जी संपत्ती आणली होती ती संपत्ती अचलपूरच्या दिशेने जाताना मुर्रादेवीचे दर्शन घेतले होते। यानंतर त्यांनी आपल्या सोबत लुटून आणलेला खजिना मंदिर परिसरात असणाऱ्या विहिरीत लपविला होता। आज देखील त्या विहिरीत मुन्ना नावाचा दैत्य कैद आहे। त्या विहिरीत खजिना असल्याचे बोलले जाते। यामुळेच या विहिरीला खजिन्याची विहीर देखील म्हणतात। विदर्भ न्यूज ब्युरो, अंजनगाव सुर्जी।